थेट जाणार आहोत कांदिवलीमध्ये। केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबई भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांचा कांदिवलीमध्ये रोड शो सुरू आहे। त्यांच्यासोबत सध्या मनसे नेते नयन कदम, भाजप आमदार अतुल भातखळकर, माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि राष्ट्रवादीचे नेते इंद्रपाल सिंग यांच्यासह महायुतीचे अनेक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। प्रचार रॅली सराफ नगरपासून सुरू झाली असून थेट सुरभी सर्कलपर्यंत पार पडणार आहे। तर पियुष गोयल यांच्या रोड शोमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे। उत्तर मुंबई इथे पियुष गोयल यांचे आज रोड शो सुरुवात झालेली आहे। रोडला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत पियुष गोयल जी आहेत बोलण्यासाठी। सर, काय सांगणार? एकंदरीत आज महाराष्ट्रात निवडणुकाला देशभर निवडणूक होत आहे। तुम्ही बघा किती जनतांचा आशीर्वाद प्रधानमंत्री मोदीजीकडे आहेत आणि जनसैलाब इथे ऊन मध्ये पण येणार हे संकेत आहेत। 400 पार या चुनावात मोदीजींना पाठिंबा मिळणार। मोदीजींनी आणि अमित शाह यांनी गुजरातमध्ये अहमदाबादला जाऊन आज मत केलेलं। देखिए, वोट देना बहुत आवश्यक है। ये हमारा अधिकार भी है, ये हमारी जिम्मेदारी भी है। और प्रधानमंत्री मोदी जी हर एक को यही प्रोत्साहित करते हैं कि 100% लोग वोट डालने निकले और देश के विकास यात्रा में अपना सहभागी हों। अपने वोट से बहुत ताकत है। अच्छी सरकार बने, अच्छे लोग देश की सेवा में उतरे, ये मोदी जी का पक्का विश्वास है। और इसीलिए आज उनके वोट सुबह वोट डालने का एक संदेश है कि देश में सभी लोग सुबह गर्मी का दिन है, सुबह निकल के अपना वोट डालें और एक अच्छी सरकार चुन के लाएं। सर, महाराष्ट्रातील एकूण 11 जागेवर मतदान होत आहे। महाराष्ट्र राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष अख्खं बारामतीवरती आहे। आम्ही बारामती जिंकणारच आणि महायुतीचा परचम महाराष्ट्रामध्ये आहे। महायुती या चुनावामध्ये 42 ते अधिक सीट जिंकणारच। सर, संजय राऊत यांनी यात म्हटलेलं आहे की नरेंद्र मोदींनी परेड रोड आणि अमित शाह संजय राऊत को अभी भी सीरियसली लेते होते। जर्नलिस्ट दिलीप पवार सह विजय वंजारा, न्यूज 18 लोकमत, मुंबई।